हॅलो, चॅनलवर स्वागत आहे तुमचं. आपण जी एम एस एक्सेलची जी लेक्चर सिरीज बघतो आहोत त्यातलं हे पुढचं लेक्चर आहे. गेली काही लेक्चर्स आपण वेगवेगळे चार्ट्स कसे तयार करायचे ते बघत आहोत. मागच्या दोन व्हिडिओजमध्ये आपण लाईन चार्ट्स आणि कॉलम चार्ट्स बघितले. आता या व्हिडिओमध्ये आपण बार चार्ट्स बघणार आहोत. बार चार्ट्स आणि कॉलम चार्ट्स हे बऱ्यापैकी सारखे असतात. फरक एवढाच आहे की कॉलम चार्ट्स हे व्हर्टिकल असतात आणि बार चार्ट्स हे हॉरिझॉन्टल असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचा डेटा एकमेकांशी कम्पेअर करण्यासाठी त्याचा दोन्हीचा जास्त करून उपयोग होतो. तर फक्त एवढंच आहे की त्याचं ओरिएंटेशन वेगळं असतं. त्याच्यात अजून काही फरक असले तरी मी आत्ता लगेच ते एक्सप्लेन करत नाही. जमलं तर शेवटी व्हिडिओच्या शेवटी एक्सप्लेन करीन दोन्हीचा उपयोग, कशाचा उपयोग कोणत्या वेळेला करायचा ते. आधी आपण बार चार्ट काय असतो आणि तो कसा काढायचा ते बघूया. आता इथे एक पुन्हा डेटा टेबल दिसते तुमच्यासमोर. हे एक्झाम्पल मी पुन्हा एकदा नमूद करतो. प्रत्येक व्हिडिओच्या आधी मी जसं सांगतो तसं. ह्यासाठी संदर्भ म्हणून नोरिन ब्राऊनचं पुस्तक आपण वापरतो आहोत. हे उदाहरणसुद्धा त्याच पुस्तकातून घेतलेलं. तर इथे एनरोलमेंट स्टॅटिस्टिक्स म्हणून हे डेटा शीट आहे. वेगवेगळे जे स्टेट्स आहेत ती अमेरिकेतले आहेत आणि त्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी कसं कसं एनरोल केलं आहे त्याप्रमाणे डेटा कॅटेगराईज करून त्याप्रमाणे हे डेटा टेबल तयार केलं आहे की फुल टाईम स्टुडंट्स किती आहेत, पार्ट टाईम स्टुडंट्स किती आहेत, हे एकूण स्टुडंट्स आहेत. त्याच्यामध्ये एजप्रमाणे पण कॅटेगराईज केलं आहे की 20च्या खालचे विद्यार्थी किती, 20 वयाच्या वरचे विद्यार्थी किती, तर स्त्री आणि पुरुष अशी प्रकारे सुद्धा कॅटेगराईज केलं आहे. तर आपण याच्यामध्ये सुद्धा आता मागे याच्या आधी जे मी कॉलम चार्टसाठीचं जे एक्झाम्पल घेतलं होतं ते देताना मी सांगितलं होतं की वेगवेगळ्या वर्गांमध्ये आपल्याला किती विद्यार्थ्यांमध्ये किती मुली आहेत आणि किती मुलं आहेत याचं जर कॅटेगरायझेशन करायचं असेल आणि कंपॅरिझन करायचं असेल तर त्याच्यासाठी कॉलम चार्ट उपयोगी पडतो. त्याच्यासाठी बार चार्टसुद्धा वापरता येऊ शकतो जो हॉरिझॉन्टल असेल. तर आता हे इथे आपल्याला ते उदाहरण बघता येईल. आपण तसंच करून बघू. इथे स्टेट्स दिलेत आणि त्यातले जे एकूण एनरोलमेंट्स आहेत त्याच्यात किती स्त्री आणि किती पुरुष आहेत, किती मुली किती मुलं आहेत ते दिलेलं आहे. तर आपण त्यांची कंपॅरिझन करण्यासाठी बार चार्ट वापरूया. तर आधी सिंगल बार चार्ट कसा करायचा ते मी सांगतो. एक तर आधी आपल्याला हा कॉलम सिलेक्ट करावा लागेल कारण की आपल्याला या स्टेट्स मधली जी संख्या आहे विद्यार्थ्यांची ती बघायची आहे. त्याच्यामुळे आधी पण हा कॉलम सिलेक्ट केला. आणि आता आपल्याला समजा स्त्रियांची संख्या, मुलींची संख्या किती आहे प्रत्येक स्टेटमध्ये ते जर का दाखवायचं असेल तर आपल्याला इथला विमेन हा कॉलम सिलेक्ट करावा लागेल. हा कॉलम आता ह्याच्यामध्ये बरेच कॉलम्स असल्यामुळे आपण डायरेक्टली इथे सिलेक्ट केलं तर हे सगळं निघून जाईल, इथलं सिलेक्शन निघून जाईल. त्याच्यामुळे आपण मागच्या वेळेला केलं होतं, मागे मी एक्सप्लेन केलं होतं मागच्या व्हिडिओजमध्ये तसं कंट्रोल ही की दाबायची कीबोर्डवरची आणि मग हा सिलेक्ट करायचा. म्हणजे आता दोन्ही हे सिलेक्ट होतील. आता इन्सर्टमध्ये जायचं आणि इथे बघा हे जे चार्ट्स नावाचा जो काही ब्लॉक आहे त्याच्यामध्ये इथे व्हर्टिकल जे दाखवले ते कॉलम चार्ट्स आहेत आणि हॉरिझॉन्टल जे दाखवले ते बार चार्ट्स आहेत. आणि बार चार्ट्सवर क्लिक करून इथे क्लस्टर्ड बार म्हटलं की इथे आपल्याला अशा प्रकारचा बार मिळेल, बार चार्ट. आता तुमच्या लक्षात आलं असेल जर का तुम्ही कॉलम चार्ट्सचं वरचं लेक्चर जर ऐकलं असेल तर ते लेक्चर ऐका. ह्याच्या आधी ते लेक्चर पब्लिश केलं होतं यूट्यूब चॅनलवर. तर असेच बार्स हे आपल्याला जर व्हर्टिकल असतील तर आपण त्याला कॉलम चार्ट म्हणतो. ओके, आपण याचाच कॉलम चार्टही काढून बघूयात. पुन्हा एकदा इथे इन्सर्टमध्ये जाऊयात आणि कॉलम चार्टमध्ये जाऊन आता बघा
हे साधारण असं दिसतंय. ही ॲरिझोनाची व्हॅल्यू, ही इथली ॲरिझोनाची व्हॅल्यू. ज्या प्रकारे इथे तुम्हाला बार्स, हॉरिझॉन्टल बार्स दिसत आहेत, त्याच पॅटर्नमध्ये इथे व्हर्टिकल बार्स दिसतात. हा झाला कॉलम चार्ट आणि हा झाला बार चार्ट. ओके, तर ओके, ऑल राईट. आता आपलं मुख्य जे उद्दिष्ट आहे तो काय फक्त बार चार्ट काढणं एवढं नाही आहे, तर वेगवेगळं एकाच चार्टमध्ये किंवा एकाच पिक्चरमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे बार चार्ट्सकडून ते कम्पेअर करणं असं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला समजा इथे प्रत्येक स्टेटमध्ये किती मुली आणि किती मुलं शिकत आहेत ह्याचं एकत्रित कंपॅरिझन बघायचे असेल तर आपण आधी स्टेट सिलेक्ट करूयात. त्यानंतर कंट्रोल की दाबून आधी विमेन आणि नंतर मेन असं सिलेक्ट करू. आणि आता मेन आणि विमेन हे दोन्ही एकाच पिक्चरमध्ये प्लॉट होते. क्लस्टर्डमध्ये जायचं आणि क्लस्टर्ड बार चार्ट आणि तिथे क्लिक करायचं. आता इथे हा चार्ट आला बघा. आता आपण एक काम करू, मागच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण इथे सगळे वेगवेगळ्या चार्ट्सची गर्दी झाली आहे, त्यामुळे हा चार्ट आपण नवीन एक्सेल शीटमध्ये शिफ्ट करून घेऊयात. त्यासाठी काय करायचं तर ह्या चार्टवर क्लिक केलेलं असतानाच नंतर राईट क्लिक करायचं आणि म्हणायचं मूव्ह चार्ट. आता इथे हा बॉक्स ओपन होतो. आत्ता तो दाखवतो आहे की दिस इज अन ऑब्जेक्ट इन एनरोलमेंट स्टॅटिस्टिक्स. एनरोलमेंट स्टॅटिस्टिक्स नावाचा इथला हा इथे दिसतोय तुम्हाला. एनरोलमेंट स्टॅटिस्टिक्स नावाचं हे जे शीट आहे त्याच्यामधला हा ऑब्जेक्ट आहे. तो आपल्याला न्यू शीटमध्ये न्यायचा आहे, घेऊन जायचा आहे. त्याला चार्ट 4 हे नाव दिलं आहे, त्याला काही हरकत नाही, ते तसंच नाव असलं तरी चालेल, तुम्हाला नावाचं नाव बदलून घेऊ शकता. ओके, आणि मग म्हणायचं ओके. म्हणजे आता तो या शीटमधलं हे ऑब्जेक्ट आहे ते न्यू शीटमध्ये ट्रान्सफर करेल. ह्याला ओके म्हणूयात. बघा आता हे नवीन ठिकाणी आलं. आता हा चार्ट आला आपला. ओके, तर इथे बघा मागच्या ह्याच्यामध्ये कॉलम चार्टच्या वेळेला आकडे जे होते ते वाय ॲक्सिसवर होते. आता बार चार्ट हॉरिझॉन्टल असल्यामुळे आकडे जे आहेत ते एक्स ॲक्सिसवर आहेत आणि ज्या वेगळ्या जे स्टेट्स आहेत ती वाय ॲक्सिसवर आहेत. आता आपण मागच्या वेळेला जसं चार्ट फॉर्मॅटिंग केलं होतं तसं याही वेळेला करू शकतो. इथे चार्ट टायटल आहे ते हवं तर टाकू शकतो की कंपॅरिझन किंवा आपण असं म्हणूया जेंडर बेस्ड कंपॅरिझन. of students in states. ओके, आता मागच्या वेळेला केलं होतं तसं आपण वेगवेगळ्या प्रकारचं फॉर्मॅटिंग करून घेतो. आता इथे हे जे आहे हा जो हे जे टायटल आहे त्याचंसुद्धा आपल्याला दिसतं की त्याचा फॉन्ट खूप लहान आहे. इथे क्लिक करून ते सिलेक्ट करायचं, राईट क्लिक करून फॉन्टवर जायचं. तिथे आपण वाटलं तर किती 24 घेऊया, मोठा घेऊ. ओके, आता इथे वाय ॲक्सिसवरची जी स्टेटची नावं आहेत ती खूप लहान आहेत. आपण आता वाय ॲक्सिस म्हणजे इथेच तिथल्या कुठल्या तरी नावावर क्लिक केलं की तो सिलेक्ट होतो.
सिलेक्ट झाला की राईट क्लिक करायचं आणि जो बॉक्स ओपन होतो तिथे पुन्हा फॉन्टवर जायचं. आता इथं 9 फॉन्ट आहे, आपण तो 15 किंवा 14 करून बघा माझ्यामध्ये. 14 ओके आहे. असाच एक्स ॲक्सिसवर सुद्धा क्लिक करायचं. हे पण आकडे खूप लहान आहेत, तेही मोठे करून घेऊयात. फॉन्ट 14. ओके. आता एक गोष्ट अजून आपल्याला दिसते ती म्हणजे लाईन चार्टच्या वेळेला आपण पाहिलं होतं की काही वेळेला आता इथे फार उदाहरणार्थ कॅलिफोर्निया या राज्यामधली जी संख्या आहे एनरोलमेंटची ती सगळ्यात जास्त इतर राज्यांपेक्षा, आणि ती 60,000पेक्षा कमी. 60,000च्या वरती कोणतीच व्हॅल्यू नाही, तरी पण 70,000पर्यंत रेंज घेतली गेली आहे एक्स ॲक्सिसवर. जर का आपल्याला माहिती दिसतं आहे की 60 ते 70मध्ये काहीच कोणतीच व्हॅल्यू नाही, तर 70,000पर्यंत ह्याची जी रेंज आहे एक्स ॲक्सिसची ती असण्याचं काही कारण नाही आहे. मॅक्सिमम 60,000पर्यंत जरी घेतलं तरी चालण्यासारखं आहे. त्याच्यामुळे आपण ती रेंज सिलेक्ट करू शकतो. आपण असं करूयात, आता ही रेंज आपण बदलू, कमी करून घेऊ. 60,000 ही त्याची मॅक्सिमम लिमिट ठेवू किंवा 62,000 ठेवू, थोडीशी जास्त, अगदी त्याला जस्ट कंटेन करणारे नको म्हणून. ओके, तर बघूयात आपण काय होतं. आता इथे आपण एक्स ॲक्सिस सिलेक्ट केला, राईट क्लिक केला आणि सगळ्यात शेवटचं ऑप्शन आहे फॉर्मॅट ॲक्सिस. इथे बघा 0 आहे मिनिमम आणि मॅक्सिमम 70,000. मी 60च करतो, आधी बघूयात 60,000 केलं तर काय होतं. हे बघा 60,000 इथपर्यंत ते आलं. ओके. आता इथे आहे सगळ्यात खाली लिजंडबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये जेव्हा मी कॉलम चार्ट्सबद्दल बोललो तेव्हा सांगितलं आहे. रिपीट करतो पुन्हा एकदा की लिजंड आपण बरेचदा उजव्या बाजूला घेतो, कारण डाव्या बाजूला ही नावं असतात. एक्स ॲक्सिसला खाली बॉटमला सुद्धा एक्स ॲक्सिसवरची मार्किंग्स असतात, वर हेडिंग असतं, तर ही उजवी बाजू रिकामी असते. त्याच्यामुळे खूपदा राईट साईडला लिजंड घेणं हे ॲडवायजेबल असतं. तर आपण ते करू. आता मी हे लिजंड सिलेक्ट केलं आहे, राईट क्लिक करायचं, फॉर्मॅट लिजंड म्हणायचं. इथे लगेच डायलॉग बॉक्स येतो, त्याच्यामुळे लिजंड पोझिशन राईट असं म्हटलं की तो राईटला जाईल. क्लोज करूयात. आणि लिजंडसुद्धा खूप छोटं दिसतं आहे, त्याच्यात कळत नाही आहे. त्याचीसुद्धा फॉन्ट साईज आपण वाढवून घेऊ. सिलेक्ट झालेलंच आहे तो ऑलरेडी, तर पुन्हा राईट क्लिक केलं आणि फॉन्ट म्हटलं की इथे 15 होणार. आता बघा हे मोठं झालं आहे. इथे दिसते मेन अँड विमेन, म्हणजे लाल रंगामध्ये जे आहेत ते मेन आहेत आणि निळ्या रंगात जे आहेत ते विमेन आहेत. ओके. सो आणि शेवटचा एक भाग जो मी कॉलम चार्टच्या वेळेला एक्सप्लेन केला होता तो पुन्हा एकदा इथे सांगतोय, तो म्हणजे ॲक्सिस टायटल्स जे आपण नेहमी दिले पाहिजेत. कोणता ॲक्सिस काय इंडिकेट करतो हे नेहमीच क्लिअर होत नाही, नुसते ते बघू. आता इथे एक वाय ॲक्सिस जे आहेत ती स्टेट्स आहेत. ओके, तर आपण आता इथे ॲक्सिस टायटल्सला जो आधी ऑफ होतं ते ऑन करून घेतलं, ते बॉक्सला चेक करून. आणि आता इथे ती टायटल्स आली, टायटल्ससाठी जागा निर्माण झाली. इथे डबल क्लिक करायचं की ते संपूर्ण सिलेक्ट होतं, डिलीट केलं. आणि ही सगळी वाय ॲक्सिसवर स्टेट्स आहेत, त्याच्यामुळे स्टेट्स म्हटलं. हे खूप लहान आहे, त्याची जी फॉन्ट साईज आहे ती फॉन्ट साईज आपण वाढवून घेऊया, 16 करून बघूया. वाटलं तर थोडी अजून वाढवता येईल. 18 करूया. ठीक आहे. ही कमी किंवा वाढवता येते, कमी करता येते, वाढवता येते, एवढं सांगायला उद्देश आहे. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथेही तसंच करू. इथे आहे तो नंबर ऑफ स्टुडंट्स, आणि ह्याला सुद्धा आपण फॉन्ट म्हटलं
की फॉन्ट साईज 18 करून घेऊ. ओके, आता हे बऱ्यापैकी दिसतंय. हे तो बेसिक कंपोनंट्स जे आहेत चार्टचे, टायटल, एक्स आणि वाय ॲक्सिसची नावं म्हणजे ॲक्सिस लेबल्स, ॲक्सिस मार्किंग्स, लिजंड, ओके, आणि एक्स आणि वाय ॲक्सिसची रेंज जर का ती ॲडजस्ट करता येण्यासारखी असेल तर ती करायची ऑप्टिमायझेशनसाठी, व्ह्यू ऑप्टिमायझेशनसाठी. तर हे सगळं आपण आता बघितलं. आता अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगण्यासारखी आहे ती म्हणजे जसं कॉलम चार्ट्सच्या बाबतीमध्ये आपण डिस्कस केलं होतं की कॉलम चार्ट्स 2 प्रकारचे पाहिले होते आपण मागच्या व्हिडिओमध्ये, क्लस्टर्ड कॉलम चार्ट्स आणि स्टॅक्ड कॉलम चार्ट्स. तसेच बार चार्ट्स पण 2 प्रकारचे असतात, क्लस्टर्ड आणि स्टॅक्ड बार चार्ट्स. आता हे उदाहरण झालं क्लस्टर्ड बार चार्ट्सचं. मागच्या कॉलम चार्ट्सच्या लेक्चरच्या वेळेला आपण काय बघितलं होतं, तर जिथे जे कॉलम्स असतात ते शेजारी ठेवलेले असतात त्याला क्लस्टर्ड म्हणतात, आणि ते जर एकावर एक रचलेले असतील तर ते स्टॅक्ड असतात. इथे तसंच आहे, इथे शेजारी जर बार्स असतील तर ते क्लस्टर्ड असतात, आणि ते जर का एकावर एक ठेवले म्हणजे हॉरिझॉन्टल एकच लाईन आधी निळी आणि मग त्याच्या पुढे सरळ लागून लाल अशी जर का झाली तर तिला स्टॅक्ड बार चार्ट म्हणायचं. ओके, एकदा पटकन बघूयात की स्टॅक्ड बार चार्ट कसा तयार करायचा. याच डेटाचा आपण स्टॅक्ड बार चार्ट करून बघूयात. हे सिलेक्ट केलं पुन्हा एकदा आणि ते घेतो. किंवा असं करू, जरा वेगळं घेऊयात, फुल टाईम आणि पार्ट टाईम स्टुडंट्सचा स्टॅक्ड बार चार्ट करून बघूयात. सर इथे बार चार्ट, इथे बघा स्टॅक्ड बार चार्ट नावाचा पहिला जो आहे तो क्लस्टर्ड बार चार्टचा ऑप्शन असतो, दुसरा जो असतो तो स्टॅक्ड बार चार्टचा ऑप्शन असतो, तो आला इथे. हा पुन्हा एकदा आपण इथे राईट क्लिक करून मूव चार्ट असं म्हणून, आणि मूव चार्ट म्हटल्यानंतर तो एका वेगळ्या शीटवर शिफ्ट करून घेऊ. इथे चार्ट 5 आलं, तर त्याला इथे क्लिक करायचं, न्यू शीट चार्ट 5, ओके. आता इथे बघा नवीन ठिकाणी तो शिफ्ट झाला. आता इथे बघा तो तुम्हाला दिसतो स्टॅक्ड बार चार्ट. म्हणजे इथल्यापेक्षा वेगळा, इथे कसे दोन जे बार्स आहेत ते शेजारी प्लेस्ड आहेत, व्हेअरॅज इथे निळ्या बारच्या पुढेच लाल बार लागून आलेला आहे. म्हणजे जितकी लेंथ निळ्या बारची त्याच्या शेजारी लाल बार प्लेस करायच्या ऐवजी त्याच लांबीचा लाल बार निळ्या बारपासून, जिथे निळा बार संपतो तिथपासून पुढे त्यांनी ठेवलेला किंवा प्लेस केलेला आहे. म्हणजे याला म्हणायचं स्टॅक्ड बार चार्ट. तर अशा प्रकारे स्टॅक्ड आणि क्लस्टर्ड बार चार्ट्सचं हे एक्झाम्पल. आता या स्टॅक्ड बार चार्टमध्ये सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे फॉर्मॅटिंग करता येतं जसं आपण क्लस्टर्ड बार चार्टमध्ये केलं. टायटल आपल्याला बदलता येतं आणि त्याचं फॉन्ट साईज आपल्याला हवी तशी करून घेता येते, ॲडजस्ट करता येते. या सगळ्या एक्स आणि वाय ॲक्सिसवरच्या जे कुठले सगळे मार्किंग्ज आहेत त्याचीसुद्धा फॉन्ट साईज ॲडजस्ट करता येते. एक्स आणि वाय ॲक्सिसला लेबल देता येतं. शिवाय ही जी लिजंड आहे ते राईट साईडला घेता येतं, कुठेही ठेवता येतं, त्याची फॉन्ट साईज ॲडजस्ट करता येते. हे जे बार्स आहेत याचे कलर्स चेंज करता येतात वगैरे वगैरे. तर हे सगळं फॉर्मॅटिंग आधी जे एक्सप्लेन केलं त्याप्रमाणेच करता येतं. तर
मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल बार चार्ट म्हणजे काय. तर आत्ता आपण इथेच थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटूयात. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पाय चार्ट्स कसे ड्रॉ करायचे ते सांगेन.